मूळव्याध, भगंदर, फिशर, पायलोनायडल सायनस, बद्धकोष्ठता किंवा गुदविकार यासारख्या त्रासाने त्रस्त आहात का? वेदनादायक शस्त्रक्रियेची भीती वाटतेय? तर आता चिंता सोडा. जर्मनीतील अत्याधुनिक लेझर तंत्रज्ञान आता प्रथमच संगमनेरमध्ये डॉक्टर सोनाली सुशांत गीते यांच्याकडे उपलब्ध झालंय. 7 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव, 1000 पेक्षा अधिक यशस्वी शस्त्रक्रिया. ठिकाण केएम हॉस्पिटल, विठ्ठल मंदिरासमोर, अकोले बायपास रोड, संगमनेर. संपर्क 90 677 95 189. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पावसाचं प्रमाण कमी असल्यामुळे पाण्याअभावी उभी पिकं करपण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे मुळा धरणावरील डावा आणि उजवा कालवा तातडीनं रोटेशन प्रमाणे सुरू करावा. वांबोरी चालेला पाणी सोडावं, तसेच मुसळवाडी तलाव पूर्ण क्षमतेनं भरून द्यावा, अशी मागणी शिवसेना शेतकरी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी केली आहे. मुळा धरणाच्या डाव्या आणि उजव्या कालव्याच्या कार्यक्षेत्रातील राहुरी, नेवासा, शेवगाव आणि पाथर्डी तालुक्यांमध्ये सध्या पावसाचं प्रमाण अत्यल्प आहे. शेतकऱ्यांनी मोठा खर्च करून पिकांची लागवड केली आहे. मात्र वेळेवर पाणी न मिळाल्यास हातातोंडाशी आलेली पिकं वाया जाण्याची शक्यता आहे. मुळा धरण भरण्याच्या उंबरठ्यावर असल्यामुळे उपलब्ध पाण्याचं योग्य नियोजन करून शेतकऱ्यांना दिलासा देणं शक्य आहे. त्यामुळे डावा आणि उजवा कालवा रोटेशन प्रमाणे तातडीनं सुरू करून वांबोरी चालेला पाणी सोडावं आणि मुसळवाडी तलाव भरून द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. संबंधित जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीनं सूचना देऊन पिकांचं नुकसान टाळण्यासाठी सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी विनंती निवेदनातून केली गेली आहे. आज जो की आपण बघत आहोत की महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये पाऊस झालेला आहे, पण आपला जो मध्यनगर जिल्हा आहे, ज्या धरणांवरती आपण अवलंबून आहोत, त्या धरण क्षेत्रामध्ये फारसा पाऊस झालेला नाही. आणि जे की पाणी आता नदीला सोडून देत आहेत, ते पाणी वेस्टेज जातं. इकडे जर का शेतीमध्ये पाणी सुटलं तर त्याचं पर्क्युलेशन होईल. ते करता आम्ही निवेदन देण्याकरता तहसीलदार साहेबांकडे आलो होतो. ते म्हटले की माननीय सायली पाटील यांच्याकडे आम्ही पाठपुरावा करतो आणि या भागामध्ये या कॅनलला पाणी सोडण्याचं नियोजन करतो. कारण जर का हे पाणी फिरलं तरच ऊस सुद्धा आता आवासून बसलेले आहेत, पानं त्यांचे करपत आहेत. आणि जर काही पाणी फिरलं तर विविध भागामध्ये पिण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे, तोही सुटेल आणि पर्क्युलेशन होऊन पाणी पातळी वाढेल. याच्याकरता आम्ही हे आज निवेदन शेतकऱ्यांच्या वतीने तहसीलदार साहेबांना दिलेलं आहे. पावसाळा सुरू होऊन 2 महिने उलटलेत, पण आपला जो स्थानिक गावामध्ये असन, तालुक्यामध्ये असन, आपल्या पूर्ण राज्यातच कुठं पाऊस एवढ्या मोठ्या प्रमाणात होताना दिसेना. एकदम रिमझिम स्वरूपाचा पाऊस झालेला आहे. त्याच्यामुळं आता जे पिकं केलेले कपाशी आसन, ऊस आसन, कापूस आसन, मका आसन, सर्वच चारा पिकं असतील, सर्वच पिकं आता पाण्यावरती आलेले. आणि आमचे जे मुरमाड भागातली जी जमीन आहे तिथलं पाणी पण एकदम पाणी पातळी खोल गेलेली आहे. त्याच्यामुळं तिथले बोरवेल असतील, विहिरी असतील, हे आता पूर्ण त्याच्यातलं पाणी आटल्यातच जमा आहे. त्याच्यामुळं आमच्या पिकाला पाणी मिळालं पाहिजे म्हणून डावा आणि उजवा कॅनल सुटला पाहिजे. वांबोरी चारी पण सुटली पाहिजे. आपल्या मुळा धरणामध्ये वरून येणारी आवक पण चांगली आहे. 5,000 क्युसेकनी आपल्या मुळा धरणामध्ये आता सध्या पाणी येतंय. आणि आपल्या दोन्ही धरणं मिळून आपल्याला दोन्ही कॅनल मिळून आपल्याला 1500 सुद्धा क्युसेक पाणी लागत नाही, वांबोरी चारी जरी धरली त्याच्यात तरी. तर हे पाणी आता गरज आहे शेतकऱ्यांना. नाही तर हातातोंडाशी आलेला घास निघून जायला बसला, नंतर रोटेशन सोडून काही उपयोग नाही. आणि धरण पण आता भरायच्या उंबरठ्यावर आहे. आजचा जर आकडा आपण बघितला तर 23,500 काहीतरी आणि 5,000नी आवक चालू आहे. त्याच्यामुळे आता पाणी सोडलं पाहिजे आणि समस्त शेतकऱ्यांमधून ही मागणी होती. आम्ही पण आज निवेदन दिलंय तहसीलदार साहेबांना. तहसीलदार साहेबांनी बी पाटबंधारे खातं असेल, आपले जिल्ह्याचे पालकमंत्री असतील, आपले आमदार साहेब असतील, यांच्या सगळ्यांच्या कानावर घालून लवकरात लवकर 2 दिवसाच्या आत हे रोटेशन सोडलं गेलं पाहिजे. तसंच मुसवाडीचा जो तलाव आहे तो पण पूर्ण क्षमतेने भरून दिला पाहिजे, अशी आमच्या मागणी घेऊन आज आम्ही निवेदन तहसीलदार साहेबांना दिलेलं आहे. या निवेदनावर शिवसेना शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र लोंढे, वसंत कदम, प्रकाश देठे, बाळासाहेब जाधव, सुरेश तोडमल, किशोर शेळके, नारायण खाडे, सतीश पवार, लक्ष्मण सगळगिळे, रवींद्र आढाव, गोरक्षनाथ पवार, सचिन पवार, विलास सैदोरे, रामभाऊ जगताप, साहेबराव जगताप, विशाल जाधव, संदीप खाडे, आप्पासाहेब गुंड, केदारनाथ चव्हाण, कांतीलाल वराळे, राशी शेख यांच्या सह्या आहेत. सुहास जाधव सह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी. 1415 क्युसेस मध्ये आमचं रोटेशन
कॉंग्रॅच्युलेशन वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.